आजच्या कथेचे नाव आहे शिवाजी महाराज आणि गडांची शिस्त, एक आदर्श नेतृत्व। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ लढवय्ये नव्हते, तर एक अत्यंत शिस्तप्रिय आणि नियोजनबद्ध राजा होते। त्यांच्या स्वराज्याची घडी ही केवळ तलवारीवर नाही, तर शिस्त, संयम आणि जबाबदारीच्या भक्कम पायावर उभी होती। एक गोष्ट त्यांच्या शिस्तप्रियतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे। शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी अनेक किल्ले जिंकले आणि बांधले, पण त्यांचा गड व्यवस्थापन अत्यंत काटेकोर आणि आदर्श होतं। प्रत्येक गडावर एक किल्लेदार नेमलेला असे आणि त्याच्या हाताखाली एक ठराविक मावळ्यांचा ताफा असायचा। एकदा महाराज एका गडाची अचानक पाहणी करण्यासाठी गेले। त्यांनी कोणालाही खबर दिली नाही। रात्रीच्या वेळेस गडाच्या प्रवेशद्वारावर पोहोचले। गडाच्या पहाऱ्यावर असलेला सैनिक झोपलेला आढळला। हे पाहून महाराज अत्यंत दुखावले। त्यांनी इतर सैनिकांना जागी केले आणि सर्वांना आवर्जून एकत्र बोलवले। मग मोठ्या शांतपणे म्हणाले, हा गड फक्त दगडांचा नाही, मातीचा नाही, तर स्वराज्याचा आधार आहे। इथे जर एक सैनिक सुद्धा झोपला तर पूर्ण स्वराज्य धोक्यात येऊ शकतं। महाराजांनी त्या सैनिकाला शिक्षा केली नाही, तर त्याला समजावून सांगितलं, तुझी एक झोप 1000 लोकांचे जीवन धोक्यात घालू शकते। जागा राहा, सजग राहा, प्रत्येक श्वासासह स्वराज्याची रक्षा केली पाहिजे। त्यावेळी सर्व सैनिकांनी शपथ घेतली, आम्ही आमच्या प्राणापेक्षा गडाचं रक्षण जास्त महत्त्वाचं मानू। शिवाजी महाराजांनी पुढे सर्व गडांवर अशी व्यवस्था केली। प्रत्येक गडावर रात्री व दिवसाची वेगळी सुरक्षा टीम असायची। विशिष्ट वेळांनी गस्त घालणे बंधनकारक होते। गडातील अन्न, पाणी, शस्त्र यांचा साठा तपासला जात असे। दर महिन्याला गडाची गुप्त तपासणी केली जात असे। यामुळे महाराजांच्या काळात त्यांच्या गडावरून कधीही फितुरी झाली नाही, ना शत्रूंनी सहजतेने कोणताही गड ताब्यात घेता आला। त्यांच्या या काटेकोर व्यवस्थापनामुळेच स्वराज्य दीर्घकाळ टिकून राहिले आणि मजबूत राहिले। या कथेवरून आपल्याला काही शिकवण मिळते। ही गोष्ट आपल्याला शिकवते की शिस्त म्हणजे स्वातंत्र्याची खरी रक्षा आहे। प्रत्येक छोटी जबाबदारी ही मोठ्या ध्येयासाठी महत्त्वाची असते। नेतृत्व हे केवळ आदेश देण्यात नाही, तर स्वतः सजग राहून इतरांना जागृत करण्यात आहे।